या फळ्यावर मी काय लिहिलंय? टेबल ऑफ त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? 7चा पाढा. आज आपण जो 7चा टेबल आहे, 7चा पाढा आहे, दोन पद्धतीने शिकणार आहोत. एक आहे आपली इंग्रजी पद्धत 7चा टेबल आणि एक आहे आपली मराठी पद्धत, त्याला आपण म्हणतो 7चा पाढा. दोन्ही पद्धतीने आपण आज पाढ्याचं वाचन करूया. करायचं का? स्टार्ट. चला. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70. व्हेरी गुड. चला आता आपण मराठी मध्ये 7 1 7 7 2 14 7 3 21 अरे 7 4 28 7 5 35 7 सकून 42 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70. बरोबर आहे. हे मराठीतून वाचन केलं आपण, हे इंग्लिश मधून वाचन केलं आपण. बरोबर आहे. आता या दोन्हीचं वाचन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? हा जो 7चा टेबल आहे आज मला या ठिकाणी लर्न करून दाखवायचा आहे. ज्याला ज्या पद्धतीने लर्न करायचं असेल त्या पद्धतीने लर्न करा. ज्यांना इंग्लिशमधून लर्न करणं सोपं वाटत असेल त्यांनी इंग्लिशमधून लर्न करा. ज्यांना मराठीमधून लर्न करणं सोपं वाटत असेल त्यांनी मराठीमधून लर्न करा. परंतु अंक मात्र तुम्हाला इंग्लिशमधले आणि मराठीमधले आले पाहिजेत. तुम्ही समजा मराठीमधून जरी लर्न केला तरी तुम्हाला इंग्लिशमधून लिहिता आलं पाहिजे आणि तुम्ही इंग्लिशमधून लर्न केला तरी मराठीमधून लिहिता आलं पाहिजे. कारण का बऱ्याच जणांना काय होतं, मराठीमधून जर 42 लिहायला सांगितलं तर मराठीमधून 42 लिहायला येत नाही, पण इंग्रजीमधून 42 लिहायला येतं. बऱ्याच जणांना काय होतं की मराठीमधून 42 लिहिता येतं पण इंग्लिशमधून 42 लिहिता येत नाही. आपला उद्देश काय की आपल्याला अंक मराठीमधून सुद्धा आणि इंग्रजीमधून सुद्धा म्हणता आले पाहिजेत, लिहिता आले पाहिजेत आणि वाचता सुद्धा आले पाहिजे. बरोबर आहे. या ठिकाणी मी काय केलं तुम्हाला, या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. 7चा टेबल ज्याला आला त्या 7च्या टेबल आले लोकांना काय होईल, हे जे काही उदाहरणं आहेत याला गुणाकाराची उदाहरणं आपण म्हणतो है ना. मल्टिप्लिकेशन आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. या अगोदर सुद्धा तुम्हाला मल्टिप्लिकेशन मी शिकवलेले आहेत, तर तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन करता येतील, तुम्हाला ते सोडवायचे आहेत. ठीक आहे. चला एकदा आपण फास्टमध्ये पुन्हा एकदा 7चा टेबल आणि पुन्हा एकदा मराठीमधून आणि इंग्लिशमधून म्हणूया. चला ओके. आर यू रेडी? व्हेरी गुड. 7 1 7 7 2 14 सॉरी अरे आपण इंग्लिश मध्ये वाचायचं आपल्याला. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 5 35 7 6 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70. Let's go in Marathi. 7 1 7
7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाच 35, 7 सकून 42, 7 49, 7 8 56, 7 63, 7 आहे 70. व्हेरी गुड. चला लिहून काढा आणि मला 7चा टेबल पाठ करून दाखवा. लेट्स स्टार्ट. येस